पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी मनाली करण महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। आज आपण आलो आहोत नालासोपारा येथील नगिनदासमध्ये। आज आपल्यासोबत आहेत निलेश दादा तेलंगे आणि ह्यांनी आज शासकीय दाखला शिबिर आयोजित केलेला आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्याचे उद्दिष्ट काय आहेत। तर दादा आम्हाला सांगा की हे शासकीय दाखले जे तुम्ही आयोजित केलेलं आहे शिबिर, त्याच्यामागचं तुमचं उद्दिष्ट काय आहे? बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण 20% राजकारण। शासकीय जे आम्ही दाखले आज लावले शिबिर, त्याचा काय उद्देश असा आहे की आता 10वी आणि 12वीच्या मुलांची परीक्षा आता संपेल थोड्या दिवसामध्ये, तर त्यांना ते दाखले जे पुढे गरज लागणार आहे त्यासाठी आम्ही हा कॅम्प लावलेला आहे। इथे उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, डोमिसियल असेल, असे अनेक प्रकारचे दाखले इकडे आम्ही बाहेर एजंट लोक 1000 ते 2000 रुपये फीस घेतात। तर आमचा उद्देश हाच असेल की लोकांना कमीत कमी मध्ये उपलब्ध करून द्यावा, कारण लोकांना आता या धावपळीमध्ये तहसीलला जाऊन काम करून घेऊन येणं ते शक्य होत नाही। त्यासाठी आम्ही डायरेक्ट तहसीलचीच माणसं इथे बसून आम्ही हा कॅम्प आम्ही इथे घेत आहोत। आणि ह्या आधी तुम्ही कधी असे कार्यक्रम किंवा असे कॅम्प वगैरे आयोजित केलेत का? गेले अनेक वर्ष आम्ही या विभागामध्ये रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, लोकांच्या रोजगारचे विषय प्रश्न असेल, ते अनेक कॅम्प आम्ही इकडे घेत आलो आहोत आणि यापुढे आम्ही इथे घेत राहू। याप्रती लोकांचा प्रतिसाद कसा असतो जे तुम्ही कॅम्प आयोजित केले किंवा आजचा हा शिबिर जो तुम्ही आयोजित केला आहे त्याबद्दल? नालासोपारा शहरामध्ये मुंबईमधून येणाऱ्या लोकांची संख्या खूप असल्यामुळे इकडे लोक खूप सारे वंचित आहेत, तर त्यांना इकडे महानगरपालिका आणि शासनाचा काय लाभ आहेत, काय योजना आहेत त्या लोकांना माहीतच नाहीत। त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या या शाखेतून आमचा प्रयत्न सदैव चालू राहील। आणि ही कॅम्प तुम्ही आज लावली आहे, म्हणजे हे शिबिर आजच्या पुरती मर्यादित असणार आहे की मध्यंतरी लोकांना कधी जर गरज पडली आज उद्या किंवा कधी लागेल तर त्यांना तुम्ही मदत करणार आहात की कसं काय? तहसीलचा जो दाखल्याचे शिबिर आहे तो आज मर्यादित असेल, पण त्यांना जे पुढे कसली गरज लागली, त्यांना पुढे कसलं काय माहिती पाहिजे असेल तर सदैव आमची शाखा, शिवसेनेची शाखा, शिंदे साहेबांचं आमच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा चालू आहे आणि सदैव त्यांना जी मदत लागेल ती इथून शाखेतून त्यांना केली जाईल। धन्यवाद दादा, धन्यवाद। तर आपण जाणून घेतलं आहे की आजचं हे शिबिर कसं असणार आणि ह्यांनी आधीही खूप चांगले कार्य केलेत आणि कार्यक्रम करत आलेत। त्याचा लोकांसाठीही खूप कार्यक्रम केलेत त्यांनी आणि लोकांचा प्रतिसादही त्यांना खूप चांगला मिळाला आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन प्रवीणसह मनाली करण, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।